काय सांगाल आपलं कोरोना झडपी गटाचं इलेक्शन चालू आहे. मी अरुण जाधव कुरुल सोसायटी चेअरमन. आज जी परिस्थिती या ठिकाणी आहे, लोक सांगतायत की जास्त टक्कर आहे, जास्त टक्कर आहे. बाहेरचे उमेदवार येऊन आपल्याला जास्त भीती घालायला लागले, परंतु काही काळजी करायचं काही काम नाही, काही कारण नाही. आणि आपणही काय गाफील राहू नये. म्हणजे सगळ्यांनी. तुम्हाला असं म्हणायचं की या भागामध्ये उमेश पाटलाचं काय मोठं आव्हान तुम्हाला वाटत नाही. नाही, मोठावर वाटतच नाही, कारण काय म्हणजे बाहेरचे उमेदवार आहेत ते असताना. आणि आमच्या भागातला आमचं जे उमेदवार आहेत त्यांना आम्ही कसं सोडू, म्हणजे असं आव्हान आम्ही या मतदारांना केलेलं आहे. आणि आपला माणूस शेवटी आपल्याच उपयोगी पडतो, हेच महत्त्वाचं आहे. आणि जास्तीत जास्त सचिनदादांनी सगळ्या आम्ही आता त्यांच्याबरोबर फिरलो मागच्या 1-4 दिवसामध्ये. तर ज्या काही अडीअडचणी आहेत, रस्त्याच्या असो, ऊसाच्या असो, ज्या काही अडचणी आहेत ते त्यांनी व्यवस्थित लोकांनी त्यांचं हे अडचणीचं निराकरण केलेलं आहे. आणि इलेक्शन झाल्यानंतर मला कसलीही अडचण आली तर मी तुमच्या पाठीशी उभा आहे, असं त्यांनी ठामपणे व्यवस्थित विश्वास देऊन त्यांना सांगितलेलं आहे. त्यामुळं दोन्ही उमेदवार चांगले आहेत. लोकांनी आपल्या आपल्या उमेदवाराला चांगल्या पद्धतीनं मतदान करून, आणि शेवटी केंद्रात भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त निधी या माध्यमातून मिळेल. ह्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत, केंद्रामध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सरकार आहे, त्यामुळं आपल्याला जास्तीत जास्त निधी हा या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळं आपल्या भागातील लोकांचा आपला कसा विकास करून घ्यायचा आहे ते आपण ठरवायचं आहे शेवटी. आणि व काहीतरी कोणतरी येऊन काहीतरी सांगतंय व कधी काहीतरी हे करण्यात अर्थ नाही. तर जास्तीत जास्त आपण कमळ या चिन्हावर मतदान करून आपला विकास करून घ्यायचा आहे. त्यांना नेत्यांना कोणाला काही गरज नसते, पण आपला विकास आपण करून घ्यायचा, एवढाच हा विषय महत्त्वाचा आहे. माझं नाव सद्दाम नदीम मुलानी आहे आणि आमचा पाठिंबा बिरुदेव मोठे आणि सचिन मालकर आहे. त्यामुळं काय काळजी करण्यासारखं नाही आणि वातावरण कोर्टमध्ये छान आहे. मग काय सांगाल, लोकांना आव्हान काय कराल तुम्ही? काय सचिन मालक शब्दाला पाळणारी माणसं आहेत, त्यामुळे लोकांना काय लोक निश्चित विजय करून देतील. कुरुल झडपी आणि पंचायत समिती गटाचं इलेक्शन चालू आहे, काय सांगाल, आपलं काय नाव? नमस्कार, मी समाधान गायकवाड कुरुल. आता येणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये जकरायचे मालक आपले सचिनचे मालक आणि बिरुदेव मालक हे दोघं त्या निवडणुकीमध्ये उभे आहेत. आणि हे एक व्यावसायिक माणसं आहेत, ती मूळचे राजकारणी माणसं नाही ती. आणि गोरगरिबांच्या हितासाठी काम करणारी माणसं आहे ती. एक लोकांना रोजगार निर्मिती करून देणारी माणसं आहे ती. त्याच्यामुळे त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं ही माझी विनंती आहे. नमस्कार, मी नमस्कार चंदन शिळे. या ठिकाणी कुरुल जिल्हा परिषद गट आणि कुरुल गण या कुरुल जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार मान्य जत्रा कारखान्याचे मालक सचिनदादा जाधव, तसेच कुरुल पंचायत समिती गणाचे उमेदवार बिरुदेव नाना मोठे, हे दोन्ही संयुक्त उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर उभे असून आता सध्या कुरुल जिल्हा परिषद गटाचे उमेदवार यांनी आपले प्रास्ताविक आणि त्यांचा विकास त्यांनी सांगितला आहे. तसेच कुरुल पंचायत समिती गणाचे पण मोठ्याने आपला जे काय आहे विकासाचा विजन त्यांनी सांगितलेलं आहे. पण आता सध्या ज्या विरोध पार्टीनं जे अपप्रचार चालू केलेला आहे, गेटकेंचा उमेदवार येऊन या ठिकाणी आम्ही तो आमच्या कुरुल जिल्हा परिषद आणि कुरुल पंचायत समिती गणातून त्या कुरुल जिल्हा परिषदचा अतिक्रमण केलेला उमेदवार आहे तो गेटकेंचा उमेदवार, आम्ही या उमेदवाराला सरळ आम्ही हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. आणि येणाऱ्या जो विकास आहे ते विकासाच्या मुद्द्यावर काय बोलत नाही. मोठे सुट्टे हा जिल्हा सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा तो एकच तालुक्यापुरतं बोलतो. त्याचं एकच धोरण आहे की माननीय लोकनेते बाबुराव पाटील यांच्या घराणेशाहीवर बोलतो. तर त्याची घराणेशाही एवढंच आहे. त्या आदरणीय आमचे लोकनेते परिवारचे मालक राजेंद्र पाटील साहेब, माननीय बाळराजे, माननीय अजिंक्य राणा पाटील आणि आपल्या विधानसभा सदस्य माननीय माजी आमदार यशवंतदादा माने, त्याच्याशिवाय तो काही बोलू शकत नाही. त्याच्या खऱ्या अर्थानं इकडे ज्यावेळेस येईल त्यावेळेस काय असतंय
ह्या मतदारांनी आमच्या मतदारसंघातील सर्व मतदारांना माझ्या माता भगिनींना एकच विनंती आहे की सर्वांनी ज्या घेतकेनं आलेल्या उमेदवाराला हद्दपार करावं आणि आपल्या कमळ या चिन्हावर उभे असलेले 2 उमेदवार त्यांना भरघोस मताने निवडून द्यावे हीच माझी विनंती आहे. आणि स्वतः तेवढ्या सगळ्या मी दलिताचा नेता आहे आणि दलिताच्या सगळं म्हणजे माता भगिनीला सांगितलं की या लाडक्या बहिणीतून मिळालेलं जे आतापर्यंत जे अनुदान मिळालं आहे त्या लाडक्या बहिणीच्या योजनेतून त्या भाजप पक्षाने इतकं अति उत्साही केलंय. त्यामुळं आनंदाने माझ्या माता भगिनीने त्यामुळे या चिन्हाला भरघोस मतांनी निवडून देतील याची मी ग्वाही देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.